काल अगदी जर तुम्ही शेड्यूल बघितलं अगदी वेळेमध्ये सुरू होतं, वेळेमध्ये सगळ्या मॅच झाल्या काल, परंतु आज खेळाडूंनी थोडासा उशीर केलाय। दोन्ही संघाचे अतिरिक्त प्लेयर समालोचन कक्षामध्ये या। एसबी फूड वेळापूर आणि त्याचबरोबर इथं हसन 11 आपले जे अतिरिक्त खेळाडू आहेत आपण या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत। सलामीचे जे फलंदाज आहेत आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय विजय तेलंगी आणि त्याचबरोबर इथं विजय तेलंगे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्राइक एंडला सोमा सावंतला आपण इथे बघतोय। तर गोलंदाजी मार करते अभिज्योत खराडेचे पहिलं षटक हाताळतोय। ओ पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये मात्र गोल्डन डकचा शिकार ठरत आहेत। बिग विकेट डाऊन। काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। अप्रतिम गोलंदाजी आणि त्यावरती मात्र आपण पाहतो इथे एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये। विजय तेलंगी घरच्या मैदानावरती आपण बघतो इथे शून्यावरती कोसळलेले आहेत। खरं तर या खेळाडूकडून प्रेक्षकांना प्रचंड मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु इथे अपेक्षांचा भंग जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। महेश पवार जे नवीन खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। जे मुख्य आयोजक आहेत दादासाहेब तुपे आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। अभिज्योत खराडे गोलंदाजी मार करते आहेत। समोर जर बघितलं आपण यावेळेस महेश पवार जो उभरता सितारा आहे त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाचारण करण्यात आलेला आहे। जे वन डाऊनच्या स्थानावरती 0 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालेला आहे। याही वेळेचा बॉल बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे जर बघितलं आपण मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त झालेले आहेत। क्रिकेटमध्ये बघा तुम्ही अभिज्योत खराडेच्या नावाची का चर्चा आहे आणि त्याने देखील दाखवून दिलंय की या क्रिकेटच्या जंगलाचा राजा आहे मी। मैदानावरती बघितलं तर 2 चेंडूवरती 2 विकेट। पंच हिट विकेट आहे का? ओके, हिट विकेट जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे। इथून पुढे देखील राहुल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेटच्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत। तुम्ही बघताय मैदानावरती आमदार अगदी नव्या नवरीला जसं नटवावं सजवावं धजवावं असं हे मैदान सजवलंय आणि त्याच्यावरती सुंदर अशी हिरवीगार शाल जी मैदानावरती पांघरली आहे निसर्गाने। तुम्ही बघा ही निसर्गाची किमया आहे। यावेळेचा बॉल सुरेख गोलंदाजी बघायला मिळते। डॉट चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। डॉट चेंडू बघितला एकंदरीत इम्प्रेस करणारा खेळ होता। याही वेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू जिथे आपण बघतोय मैदानावरती अतिरिक्त धावे बरोबरीत संघाचं जे धावफलक ओपन झालेलं आहे। 1 धाव जी प्राप्त होती मैदानाच्या आतमध्ये। अतिशय सुंदर अशी जो खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय। अभिज्योत खराडेने आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये, अतिरिक्त 1 धाव खर्च केली आहे। यावेळेसचा बॉल फॉलो थ्रो मध्ये वाऱ्याच्या वेगाने आलेला बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये रोखलेला आहे। जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। दर्जेदार क्षेत्ररक्षण जे मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे। अभिज्योत खराडे मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्ध्याला मात्र रोखून धरलंय। चांगली स्ट्रेंथ चांगली ताकद जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। आतापर्यंतचा प्रवास जर बघितला गोलंदाजांचा अत्यंत चांगला बघायला मिळतोय।
यावेळेचा जो फटका आहे तो हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक तिथे बघा तुम्ही. अनिकेत जो आहे विकेट येत आहेत. विकेट आलेले आहे. धक्का क्रमांक जर तुम्ही बघितला आतापर्यंत 3 विकेट ज्या मैदानाच्या आतमध्ये गमावलेल्या आहेत. 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. इथून पुढे देखील जर बघितला अजून देखील खेळ मात्र बराचसा बाकी आहे. त्यामध्ये जर बघितलं खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष लागलंय. इथे जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. कामगिरीकडे लक्ष आहे. तुम्ही बघा आज अभिज्योत खराडे ज्या खेळाडूने इम्प्रेस करणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. एकच साव आहे. तुम्ही बघा 3 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मंगेश देशमुख. मंगेश सरांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत जर तुम्ही बघितल्या महत्त्वाचे 3 गडी जे कोसळलेले आहेत. तिथून पुढे बघायचंय मैदानावरती. मंगेशला मैदानावरती लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण जर बघितलं तुम्ही एकच धाव आहे जी अभिज्योत खराडेने आत्तापर्यंत खर्च केली आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ 5 चेंडू डॉट. एकही धाव खर्च केलेली नाहीये. खरं तर बघितलं फक्त एक वाईटची जी अतिरिक्त धाव आली आहे ती एकच धाव फलकावरती जोडलेली आहे. बाकी जर बघितलं बॅटच्या माध्यमातून कुठलीही धाव मात्र मैदानावरती आलेली नाहीये. अतिशय अप्रतिम गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती राजू सरांना आपण इथे बघतोय. राजेंद्र सर जे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेले आहेत. राजेंद्र ठोंबरे सरांना आपण इथे बघतोय. तर यावेळेस मात्र आल्याच पहिल्याच बॉलवरती आक्रमण देखील मोठं पाहायला मिळतंय. आकाश मार्गाने हा बॉल फेकून दिलाय तिथे सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेला आहे. षटकाराने आपण पाहतो इथे खातं देखील पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. अतिशय जबरदस्त तडाखा आणि जो धावफलक थांबला होता त्या धावफलकाला मात्र गती देण्याचं काम राहुलच्या माध्यमातून सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. याही वेळेचा बॉल पॉइंट रिजनला कट केलाय. तिथे अभिज्योत खराडे जिथे पॉइंट रिजन मध्ये उभा करून ठेवलेला आहे. कुठलीही धाव नसणार आहे. बघा इथे या अगोदरच्या चेंडूवरती जो मोठा बिग ब्लास्ट केला होता. धावा देखील जर बघितल्या तुम्ही तब्बल 6 धावा वसूल केल्या होत्या. आतापर्यंत 7 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजाला इथून पुढे देखील चांगले प्रयत्न करावे लागतील. समोर जर बघितलं एक चांगले फलंदाज आहेत. याही वेळेचा बॉल बॅट बिरकवली आहे. प्रॉपर टायमिंग एक्झिक्यूट केला आणि हा बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने सरळ फेकून दिलाय. तिथे सीमारेषेच्या बाहेर आमदार चषकामधील एक बहारदार चौकार. अतिशय सुंदर फटका जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. दर्जेदार जो क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची उंची तुम्ही बघा आज माळशिरस तालुक्याने खूप मोठ्या उंचीवरती नेली आहे. आजच्या दिवसातील ही 5वी मॅच जी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5व्या क्रमांकाचा जो सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत जर बघितला आजच्या दिवसातील टोटल 10 मॅच आहेत. त्यामधली ही 5व्या क्रमांकाची मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमवलेल्या आहेत. राजू सरांवरती थोडंसं आक्रमण झालेलं आहे. पुन्हा एकदा बॉल मात्र उंच आकाशामध्ये हवाई सफर करतोय आणि इथे या चेंडूवरती देखील षटकार जो आमदार चषकामधील एक रुबाबदार ब्रँडेड षटकार मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र सरांवरती झालेलं जे आक्रमण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. गोलंदाजाला सोळो की पळो करून टाकणारी बॅटिंग.
धावा जर तुम्ही बघितल्या 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही बघितलं फक्त 1 धाव होती. दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः धावा जर बघितल्या तुम्ही तब्बल आतापर्यंत 16 धावा वसूल केलेल्या आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट फसलेला आहे. इथे जर बघितलं विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये. तुम्ही बघा या फटक्यासाठी तुम्हाला अनन्यसाधारण कष्ट करावे लागतात. खूप मेहनत खरं तर तुम्हाला या फटक्यासाठी घ्यावी लागते. प्रामाणिक कष्ट आणि प्रामाणिक कष्ट असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. स्पर्धेचं जे यशस्वीरित्या आयोजन आपण इथे बघतोय निश्चित एक मोठी स्पर्धा आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय थोडेसे सफल झालेत खेळाडू आणि इथे जर बघितलं आपण थोडंसं 2 पावलं पुढे देखील आले होते. मोठा फटका अपेक्षित होता परंतु जर बघितलं आपण इथे दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती जर तुम्ही बघितलं 17 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. एकंदरीत 2 षटकं जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेले आहेत. एकंदरीत जर तुम्ही बघितलं पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत ती मैदानाच्या आतमध्ये हाताळली गेलेली आहेत. अतिशय चांगला खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतोय. आमदार चषकाचं जे देखणं आयोजन आपण या ठिकाणी बघतोय. निश्चित जर तुम्ही बघितलं या भागातील जे ग्रामीण भागातील खेळाडू आहेत त्यांना एक हक्काचं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामध्ये जे संपूर्ण जी आयोजक टीम आहे त्यांना देखील धन्यवाद द्यावे लागतील. आज ग्रामीण भागातील मुलांसाठी जे हक्काचं मोठं व्यासपीठ उपलब्ध केलंय. ग्रामीण भागातील जे अनेक तरुण आहेत ते आज या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आमच्या समोर तिथे अतिरिक्त प्लेयर म्हणून विनायक सर आहेत. याच परिसरातील खेळाडू आहेत आज जे संघाच्या अतिरिक्त प्लेयर मध्ये आहेत. खरं तर 12th मॅन. यावेळेचा बॉल नो चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये घोषणा केली जाते. त्यावरती अतिरिक्त 1 धाव. तुम्ही बघा जो 12th मॅन असतो तो देखील फार महत्त्वाचा असतो कारण त्याची देखील बघा तुम्ही जी तळमळ असते. संघाने सामना जिंकला पाहिजे. सर्व खेळाडूंची नावं सांगणं संघ गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करणं यासाठीची जी मोठी तळमळ असते आणि आपण इथे बघतोय आत्तापर्यंतचा जो खेळ आहे मैदानावरती मंगेशचा देखील चांगला राहिलेला आहे. मंगेशला एकदा का संधी मिळाली ना तो संधीचं सोनच करतो. फटकेबाजी अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 19 धावाच्या 3 कड्यांच्या मोबदल्यामध्ये 3री ओव्हरची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनिकेत जोरे जो नवोदित खेळाडू आहे खरं तर त्याच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. जे यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून पोहोचलेत. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. अगदी धावत एक टिपलेला एक सुरेख झेल. राहुल खरं तर जो अत्यंत अनुभवी आणि नावाजलेला खेळाडू या परिसरामधील 19 धावसंख्येवरती आतापर्यंत 4 गडी गमावलेले आहेत. षटक क्रमांक जे बघितलं आपण 3रं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 षटकांचे सामने. खरं तर आयोजकांना 6 षटकांच्या मॅच घ्यायच्या होत्या परंतु खेळाडूंनी आज थोडासा उशीर केला आणि त्यामुळे मात्र सामने थोडेसे डिले होत आहेत. तुमचा डिले तुम्हाला तो अडचणीचा बनतो कारण जर तुम्ही बघितले सामने थोडेसे लवकर आटोपले तर तुम्हाला 6 षटकांची मॅच खेळण्यासाठी संधी होती. तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा माळीनगरचा लेफ्ट हँड बॅटर जो सातत्याने चर्चेमध्ये राहिलेला आहे. अकलूजच्या मैदानावरती ज्याने शतक ठोकलं खरं तर त्याच्यासाठी ते मैदान अतिशय चांगलं होतं परंतु बघायचं आज हे मैदान त्याला यशस्वीरित्या साथ देणार आहे का.
साथ देणं खरं तर लक फॅक्टर देखील तुमचा फार महत्त्वाचा असतो. नशिबाची साथ आहे का बघावं लागेल. आज मैदानावरती आपण बघतो इथे संतोष बॉस आहेत. बॉसला कामगिरी मोठी करावी लागेल, त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संघाचा जो धावफलक आहे तो कुठेतरी थांबलेला आहे आणि जी धाब्यांची कुंडी झालेली आहे ती कुंडी आता फोडावी लागेल. इथून पुढे धावा तुम्हाला जास्त वेगाने गोळा कराव्या लागतील, कारण जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 19 धावा आहेत. यावेळेचा बॉल, पहिल्या चेंडूचा सन्मान. निश्चितच चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. तुम्ही बघा जे चांगले खेळाडू असतात ते निश्चितच पहिल्या चेंडूचा सन्मान करतात. बॉसला माहिती आहे कोणत्या चेंडूंचा सन्मान करायचा आणि कोणत्या चेंडूंची वाट लावायची. क्रिकेटचा खेळच असा आहे, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूंची वाट लावून टाकायची. अनिकेत देखील चांगला गोलंदाज आहे. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉलची घोषणा होती आहे. खूप दूरवरती टाकलेला चेंडू होता जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. 20 धावा आहेत, ज्या तुम्ही 20 धावा धावफलकावरती बघताय. प्रेक्षकांसाठी जो लकी ड्रॉ आहे त्याची कुपन विक्री देखील मुख्य व्यासपीठावरती सुरू आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय फुलॉर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न बॉसच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होतोय, परंतु इथे डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. सातत्याने आपण पाहतो इथे मोठे फटके खेळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. डावखुऱ्या शैलीचा जो फलंदाज आहे खरं तर विध्वंसक असतात, परंतु या मैदानावरती आपल्याला डावखुऱ्या शैलीचे फलंदाज शांत बघायला मिळालेत. यावेळेचा बॉल खांदून काढलाय, तिथे बघायचंय समोरच्या दिशेने डीप लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षकाला उभं करून ठेवलंय. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. 21 धावा ज्या धावफलकावरती आहेत. खरं तर ज्या ज्या प्रेक्षकांनी आमच्या कुपन फाडलेले आहेत त्यांचे कुपन आम्ही बॉक्समध्ये टाकतोय. त्यामध्ये सतीश शिवाजी कसबे, त्याचबरोबर इथं अर्णव महेश लाटे, त्याचबरोबर स्वराजी नेताजी कसबे, त्याचबरोबर इथं सोहमजी मंडले, विक्रम धनाजी सावंत, त्याचबरोबर इथं शिवाजी बनसोडे, त्याचबरोबर इथं धनाजी तुकाराम सावंत. या सर्वांची जी इथे आपण लकी ड्रॉचे कुपन टाकतोय आणि सरपंच साहेबांनी मात्र 10 कुपन लगेच खरेदी केलेत. कदाचित त्यांचा लकी नंबर तिथं असावा आणि त्यामुळे त्यांनी एकदम 10 कुपन घेतलेले आहेत. षटक क्रमांक आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 23 धावा. अजून देखील प्रेक्षकांना संधी आहेत. तुम्ही या आणि 50 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि 50 रुपयांचं जे कुपन तुम्ही खरेदी करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला LED स्क्रीन 55 इंची जी ब्रँडेड कंपनीची आहे ती जिंकण्याची संधी आहे. खरं तर सुरुवातीला 4 दिवस आपण कुपन का आणले नाहीत, कारण जी आपली जी स्क्रीन होती ती खरं तर बाहेर देशामधून मागितलेली आहे आणि ती इतकी इम्पोर्टेड आहे की सांगताच सोय नाही. तुम्हाला आता ती 55 इंचीची जी स्क्रीन आहे फायनलच्या दिवशी या मैदानावरती येईल. 50 रुपये आत्ता स्क्रीन जिंकायची आणि पुढचा त्रिशिका जो चषक असेल तो मात्र घरी बसून त्याच टीव्हीवरती बघायचा. संधी मोठी आहे. डॉक्टर साहेबांचा जो त्रिशिका चषक असतो डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये तो बघण्याची तुम्हाला संधी आहे. फक्त 50 रुपयांचं कुपन. चौथ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीच्या माध्यमातून इथे राहुल गाडगेंना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. समोर जर बघितलं आपण यावेळेस मंगेश आणि संतोष ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंतचा चांगला खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बघितलेला आहे. यावेळेसचा बॉल फुल टॉस चेंडू आहे. अक्रॉस द बॅटने खेळवलेला फटका आहे. इथे जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते.
सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेली आहे. चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. अजून देखील जर तुम्ही बघितलं इथून पुढे मोठा धावफलक जो मैदानावरती जोडायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा लेफ्ट हँडर बॅट्समन विध्वंसक फलंदाज संतोष बॉस आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, एकच साव खात्यामध्ये जमवली आहे. आता मात्र स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. इथे जर बघितलं आपण आता मात्र अस्तित्वाचा प्रश्न आणि याच बरोबरीत संतोष बॉस यांच्या पुढे ठेवलेला चेंडू त्यावरती जर बघितलं खोदून काढण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच जर तुम्ही बघितलं इथे एक सिंगल धाव जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. धाव फलक पुढे जाईल जो एक नाही 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जी आपल्याला बघायला मिळाली आहे. एसबी फ्रूट वेळापूर हा संघ आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही वेळेचा बॉल आखूट टप्प्याचा चेंडू लोअर फुलटॉस होता. तिथे जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मंगेश सरांच्या बॅटच्या पुढ्यामध्ये दिलेला चेंडू होता. खरं तर 2 पावलं पुढे येणं अपेक्षित होतं आणि मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर मजा येत नाही. क्रिकेटमध्ये तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं आहे. तुमच्या ज्या पायांच्या हालचाली आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इथे जर बघितलं आपण डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. चौथ्या षटकामध्ये राहुल सरांची अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. गोलंदाजाच्या शैलीवरती प्रश्नचिन्ह आहे आणि ऑनफिल्ड पंचांनी बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला तिसरे पंच वरुण बुर्ला सर आपण या ठिकाणी यायचंय. तिसऱ्या पंचांकडे आपण बघतो इथे डिसिजन पेंडिंग आहे. गोलंदाजाची शैली चेक केली जाते आहे. इथे बघायचं आहे गोलंदाजाच्या शैलीवरती प्रश्नचिन्ह आहे. शहानिशा केली जाईल, चेक केलं जात आहे. आमदार चषकामध्ये आपण जे लकी ड्रॉचे कुपन ठेवलेले आहेत, ज्यांना खरेदी करायचे त्यांनी ताबडतोब या, कारण लिमिटेड कुपन आहेत आणि एकदा का ते कुपन गेले तर पुन्हा पश्चाताप व्हायला नको. त्यामुळे कुपन खरेदी करा. अगदी लिमिटेड कुपन आहेत. तिसऱ्या पंचांचा डिसिजन इट्स अ नो बॉल. गोलंदाजाच्या शैलीवरती प्रश्नचिन्ह आहे. नो प्लस 5 धावेंची पेनल्टी आणि गोलंदाजाला अजून एक संधी आहे. ही वॉर्निंग आहे. जर गोलंदाजी टाकायची असेल तर तुम्हाला टाकू शकताय. पहिल्यांदा आपण वॉर्निंग देतोय आणि त्यानंतर पुन्हा नो चेंडू आणि पुन्हा 5 धावेंची पेनल्टी आणि मग सेकंडला गोलंदाज बॅन. आत्ताच्या धावा बघा किती आलेल्या आहेत. नो प्लस 5 धावेंची पेनल्टी म्हणजे टोटल 6 धावा आपण या धावफलकावरती काउंट करणार आहोत. एकंदरीत जर बघितलं आतापर्यंत 3 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेले आहेत. 6 धावेंचा जो बोनस आहे तो तुम्ही बघा मैदानावरती झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती राहुल सरांनाच आपण इथे बघतोय. खरं तर आता पुन्हा एकदा जर गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला तर मात्र यावेळेचा बॉल आडव्या बॅटने क्लिक केलाय. फ्री हिटचा चेंडू तिथे जर बघितला आपण झेल टिपण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे बघायला मिळतोय. प्रेक्षकांना सूचना आहे बाउंड्री लाईनच्या 4 फूट पाठीमागे बसा प्लीज. प्रेक्षकांना सूचना आहे एखादा खेळाडू अंगावरती येऊ शकतो. टीमचे खेळाडू हसन ग्रुप तुम्ही खेळाडू मागे घ्या. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. एका धावे बरोबरीत आपण इथे बघतोय 32 धावा. हसन भैया वेळापूर हा संघ आपण इथे बघतोय. पुन्हा एकदा राहुल सरांना आपण इथे गोलंदाजी मार्कवरती बघतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळलेला फटका आहे.
क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा करून ठेवलेत. एक धाव आलेत. एका धावे बरोबरीत आपण इथे बघतोय 33 धावा ज्या धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण बघतो इथे बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलेला आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आहे. वरुण बुर्ला सर चला लवकर या. पुन्हा एकदा आपण बघतो इथे बॅटिंग टीमने जो आपला रिव्ह्यू आहे तो वापरलेला आहे आणि गोलंदाजाची शैली पुन्हा एकदा चेक केली जाते. वरुण बुर्ला सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. बघायचं शहानिशा करतायत. गोलंदाजाची जी शैली आहे ती चेक केली जाते. थ्रो गोलंदाजी आहे किंवा नाही आहे याची देखील शहानिशा या ठिकाणी होते. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांचा देखील डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल. याचाच अर्थ असेल 5 धाब्यांची पेनल्टी प्लस नो बॉल. आता मात्र गोलंदाज बॅन. संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये. धावफलक जर तुम्ही बघितलं आपल्याला पुढे जाताना बघायला मिळेल. 9+5 धाव्यांची पेनल्टी. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. नो बॉल वरती जो फ्री हिट आहे तो मात्र कंटिन्यू आपल्याला बघायला मिळतोय. याच बरोबरीत पुन्हा एकदा 9 चेंडूची घोषणा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 3.5चा खेळ झालाय. सोहेल सर 3.5चा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. 39 धावा होत्या. 40 धावा आपल्याला इथे बघायला मिळतील. फ्री हिट मात्र तुम्ही जर बघितला मैदानावरती कंटिन्यू असेल. इथून पुढे बघायचंय. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा वाईट चेंडू. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. वाईट बॉल आहे आणि जो फ्री हिटचा चेंडू आहे तो मात्र कंटिन्यू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. या सामन्यामध्ये जर तुम्ही बघितल्या ज्या पेनल्टीच्या 10 धाबा आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या राहणार आहेत. धावफलक जर बघितला पण इथे चांगली गती धारण केलेली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका परंतु इथे प्रॉपर मिडल झालेला नाहीये. मंगेश सरांना देखील मैदानाच्या आतमध्ये रोखून धरलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती आपण इथे बघतोय 41 धावा. एकंदरीत जर बघितला पण चार गडी जे गमावलेले आहेत. शेवटच्या क्रमांकाचं षटक आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटच्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. इथून पुढे देखील बघायचंय शेवटच्या क्रमांकाचं षटक. आतापर्यंतचा खेळ जर तुम्ही बघितला अतिशय सुरेख राहिलेला आहे. फलंदाजांच्या बाजूने गोलंदाजांच्या फेवरमध्ये जर तुम्ही बघितलं सुरुवातीचे 2 षटक होते आणि तिथून पुढे जर बघितलं तिसऱ्या षटकामध्ये थोडासा फेरबदल जो धावेंमध्ये आपल्याला होताना बघायला मिळाला आहे. 41 धावा आहेत. यावेळेस देखील जर बघितलं संतोष बॉसला सातत्याने निर्धाव चेंडू. आतापर्यंत 6 चेंडू खेळलेत बॉस आणि फक्त 3 धावा फक्त जमवलेल्या आहेत खात्यामध्ये. संतोष बॉस यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघतोय जे सातत्याने जर बघितलं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा आपण इथे बघतोय संतोष साठी पारितोषिक देखील आलेलं आहे, परंतु इथे धावबादचा शिकार. वाईट चेंडूची घोषणा आहे. खरं तर संतोष बॉस यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं आणि घोषणा करायच्या अगोदरच इथे धावबाद. विकेट देखील प्राप्त होतीये. संघाला बसलेला हा 5वा धक्का जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 5 गडी जे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बाद झालेले आहेत. हसन भैया वेळापूर तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फरान यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन जे फलंदाज आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना आपल्याला बघायला मिळतील. तर गोलंदाज मात्र इथे अनिकेत वरती जोरदार तडाखा, कडक शॉट इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बेधडक षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकताय अगदी बॅटच्या पुढ्यामध्ये दिलेला चेंडू. आणि यावेळेस जर बघितलं मंगेशने मात्र ताकद नजाकत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. षटकारा बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचं जे धावफलक आहे ते जर बघितलं आपण इथे पुढे जाताना आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 1 धाव आली आहे. दुसरीसाठीचा जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नक्की जर तुम्ही बघितलं इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा धावबादचा शिकार जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण इथे बघतोय जे 5व्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सलीम याच गावचे खेळाडू आहेत. याही वेळेचा बॉल सुरेख गोलंदाजी, डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलक जर बघितला आपण इथे रोखलेला आहे. 48 धावाच्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सातत्याने बघतोय आपण इथे जे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे इथून पुढे देखील बघायचंय मैदानावरती. फलंदाज इथे मंगेश. यावेळेसचा हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपण तिथे बघतोय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. याच बरोबरीत संघाचं जे धावफलक आहे ते 50 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही बघितलं इथे सर आत्ताचं काय आहे? डॉट बॉल. ओके. 50 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांमध्ये 50 कमवल्यात. 51 धावा झाल्यात. सॉरी माफ करा. 51 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 52 धावेंची आवश्यकता आहे. चला पुढच्या सामन्याचा आपण टॉस घेतोय. टॉस करण्यासाठी मी लगेच आमंत्रित करतोय. यानंतरचा होणारा सामना यानंतर होणारा सामना असेल ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला बघायला मिळेल NS रायडर. चला दोन्ही संघ नायकांनी टॉस साठी लगेच यायचंय. NS रायडर आणि त्याचबरोबरीत ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे आपण टॉस साठी लगेच यायचंय. आणि हा टॉस आपण या ठिकाणी घेतोय. गावचे उपसरपंच एक चांगले खेळाडू आपण पाहतोय बापूदादा मुंगुसकर यांच्या शुभ हस्ते
या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आतापर्यंत 51 धावा ज्या जमवलेल्या आहेत, 30 चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे। 30 चेंडू 52 धावा ज्या जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लागत आहेत। चला सलामीचे बॅटर, अधिकचा वेळ घेऊ नका। चला एनएस रायडर संघाचे कॅप्टन तीस चेंडू 52 धावांची आवश्यकता आहे। टॉस करण्यासाठी मी बापूदादांना इथे आमंत्रित करतोय। वेळापूर नगरीचे उपसरपंच यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी घेतोय। तीस चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल। सलामीचे जे फलंदाज आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, अभिजोत खराडे, आणि त्याच बरोबरीत आपण जर बघितलं मैदानाच्या आतमध्ये निसार। टॉस जिंकलाय टीम एनएस रायडर आणि कळवलंय प्रथमतः गोलंदाजी। 5 ओव्हरची मॅच जायचंय। पुन्हा एकदा आपण सामन्याकडे आपण वळतो। इथे गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ सावंत यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पहिला बॉल जो अतिशय सुरेख हाताळलाय स्ट्रायकिंग एंडला अभिजोत खराडे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला निसार मुलानी। निसार भाईंना आपण इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय। तर पुन्हा एकदा बघायचं इथे याही वेळेचा बॉल, इथे बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा, जबरदस्त सेलिब्रेशन, प्रचंड मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। ही विकेट साध्या सुध्या मामूली खेळाडूची नाहीये। खरं तर अभिजोत खराडे या खेळाडूमध्ये क्षमता होती कुठेही सामना फिरवण्याची, परंतु मंडळी मला एकदा आवर्जून सांगायचंय की एसटी रक्षकाचा जर तुम्हाला झेल आवडला असेल तर राहुल सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत। काय कमालीचा झेल झालेला आहे। खरं तर कालच मला दीपक दादांनी जे कोल्हापूरचे किरण खतकर, जे अत्यंत नामांकित एसटी रक्षक आहेत कोल्हापूरचे, ते देखील अशाच प्रकारचे झेल टिपायचे, आणि आज पुन्हा एकदा तीच आठवण। आणि हमराज मृत्युंजयचे जे आमचे हमराज मृत्युंजयचे जे कॅप्टन आहेत ऋषी जोरे सर, त्यांनी देखील कित्येक वेळा असे झेल टिपलेले आहेत। तुम्ही बघू शकता YouTube वरती। ऋषी जोरे सर यावेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये, समालोचन कक्षाला मानवंदना देणारा बिग हिट षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। एक विकेट आली, परंतु त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला फलंदाज सुलेमान मैदानावरती मात्र आल्याच पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, आणि इथे मात्र बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकाराने खातं ओपन केलंय। याच मैदानाचा बेताज बादशाह सुलेमान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। खरं तर या मैदानावरचा खडा ना खडा मात्र या फलंदाजाला माहिती आहे कुठं थांबायचं, कुठं लढायचं, आणि जर बघा हा खेळाडू जर लढला ना तर सामना देखील थोडासा लवकर फिनिश होईल। यावेळेचा हा बॉल सीमारेषेच्या लगत चेंडूला अडवलेला आहे। चांगलं क्षेत्ररक्षण जे फरांचं आपल्याला इथे मैदानावरती बघायला मिळतंय। स्वतः संघ मालक फरान सरांना आपण इथे बघतोय, जे हसन ग्रुपचे सर्व आहेत। सुलेमान जे स्वतः संघ मालक आहेत, दुरुस्ती करतोय सुलेमान सर एसबी फ्रूट। तर इथे आज नरेशला थोडासा एका सामन्यामध्ये महागडा ठरला।
खरं तर त्याच्या गोलंदाजीवरती जे कॅच सुटले, लकी ड्रॉचं जे कुपन आहे ते देखील या ठिकाणी विक्री सुरू आहे. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस टायमिंग प्रॉपर, परंतु बघायचंय यावेळेस कुठलाही क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आयोजकांना विनंती आहे, कुपन जे लकी ड्रॉचे कुपन आहेत ते देण्यासाठी आपला प्रतिनिधी थांबवा. इथे अनेक प्रेक्षक वर्ग येत आहेत. दादा तुपे या. इथे आपण बघतोय मैदानावरती सातत्याने मोठे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत 11 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेल्या आहेत. चांगला धावफलक आहे. यावेळेचा बॉल फुलर लेनचा चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. इथे डॉट चेंडू जो आलाय, षटक क्रमांक जर तुम्ही बघितलं मैदानाच्या आतमध्ये पहिलं कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती 11 धावा. अकरा धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा याच परिसरातील खेळाडू आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. रोहन सरवदेंना आपण इथे बघतोय. इथून पुढे बघायचंय दुसऱ्या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जात आहेत. खरं तर भारत सरकारचं जे पोस्ट खातं आहे त्यामध्ये एक चांगल्या पोस्टवरती हे अधिकारी आहेत जे आपण गोलंदाज पाहतोय. यावेळेचा हा बॉल उजयष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. केंद्राचे जे खाते तुम्ही बघा ते अत्यंत चांगल्या सोयी सुविधा देतात. त्यामध्ये भारतीय पोस्ट खाते, त्यामध्ये सेवेसाठी कार्यरत असलेले हे खेळाडू आहेत जे गोलंदाज आपण इथे बघतोय. रोहन गोलंदाजी मार्क वरती आहेत. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. सातत्याने ज्या अतिरिक्त धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, नक्कीच धावफलक देखील पुढे जाताना बघायला मिळेल. चला, जे ते खेळाडू तिथे थांबलेले आहेत पाठीमागे सारखा आमदार साहेबांच्या फ्लेक्स पाशी जे बसलेत त्यांना सूचना आहे बाउंड्री लाईनच्या मागे बसा. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय. याही वेळेचा बॉल 50 वेगाचा चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. खरं तर इथे आकर्षक असं जे नियोजन आपण या स्पर्धेचं बघतोय, 55 इंची LED TV जी या स्पर्धेमध्ये आमदार चषकातील जो लकी ड्रॉ आहे त्याच्यासाठी आपण इथे बघतोय. याही वेळेचा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे अपील. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बघायचं यावेळेस तिसरे पंच देखील बिझी आहेत. वाईट तर घोषित केलेला आहे, परंतु एसटी रक्षकाने जी एसटी रक्षण केलंय त्याची शहानिशा या ठिकाणी होतीये आणि वाईट साठी देखील रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग टीम. ज्यांना कुपन हवे असतील त्यांनी वैभव बनसोडे यांची भेट घ्यायची आहे. वेळापूर गावचे युवा नेते वैभवजी बनसोडे
यांच्याकडे कुपनाची जबाबदारी दिलेली आहे. कुपन जर सगळे नाही संपले तर बुकचे पैसे आपण या ठिकाणी आणून 1 तासामध्ये जमा करायचे आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर कमीत कमी 5 फूट बसून विनंती आहे आपल्याला. अरबाज कोण असतील त्यांना विनंती आहे की आपण आपल्या प्रेक्षकांना कृपया थोडंसं पाठीमागे बसवायचंय. फलंदाज यष्टीचित बाद. इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा कॉल आलेला आहे आणि परंतु फलंदाज इथे बाद आहेत. मोठा धक्का जो टीमला बसलेला आहे. खरं तर एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. राहुल सरांनी केलेली जी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते अतिशय जबरदस्त आहे. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये देखील बघू शकताय. अगदी डोळ्याची पापणी लवती न लवती तोच एष्टा उद्ध्वस्त केल्यात. तेरा धावा ज्या धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय सुरेख अशी जी यष्टीरक्षकाची भूमिका आपल्याला इथे बघायला मिळते. दर्जेदार कामगिरी. शेवटचे 21 चेंडू आणि अजून देखील 39 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेस नवीन फलंदाजीसाठी आपण बघतो इथे निखिल शिंदे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. अभिजोत बाद झाला. त्या पाठोपाठ जर बघितलं सुलेमान देखील बाद झालेला आहे. यावेळेस जर बघितलं 52 धाब्यांचा पाठलाग. निखिल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावं लागेल. आक्रमणाचा प्रयत्न आणि इथे क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निसटलाय. तिथे आपण बघतोय एकंदरीत जर बघितलं आपण इथे 1 धावची मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 1 धावे बरोबरीत आपण इथे बघतोय संघाचं जे धावफलक आहे 14 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर ज्यांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे त्यांनी वैभव बनसोडे जे या कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडून आपण ते कुपन खरेदी करू शकताय. लिमिटेड कुपन आहेत. परत जर कुणाला या स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली नाहीये तर त्याला आयोजक कमिटी जबाबदार राहणार नाहीये. फक्त 50 रुपयांचं कुपन तुम्हाला खरेदी करायचंय. तुम्ही किती देखील कुपन खरेदी करू शकताय. तुम्हाला घ्यायचे तर 5 घ्या, 1 घ्या किंवा 10 घ्या, 20 घ्या. त्याला मात्र लिमिट नाहीये. बघायचं इथे मैदानाच्या आतमध्ये आपण 14 धावा धाव फलकावरती. याही वेळेचा बॉल मिस टाइम आहे. खूप उंची मिळाली आहे. आणखीन एका विकेटचं पतन. काय कमालीची गोलंदाजी, कमालीचं क्षेत्ररक्षण. निसार देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. एका पाठोपाठ 1 गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आवर्जून सांगतोय बॅटिंग करणारी टीम आहे एसबी फ्रूट वेळापूर तर क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे हसन भैया ग्रुप 11 वेळापूर. दोन्ही संघ वेळापूर नगरीचेच आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर मात्र बघायला मिळते. 52 धावा करायच्यात. 52 धाव्यांसाठी जर बघितलं अभिजोत खराडे सुरुवातीला 0वरती बाद झाला. त्यानंतरचा जो प्रेशर निर्माण झालाय संघावरती आपण जर बघितलं एका पाठोपाठ 1 गडी बाद होत आहेत. हे क्रिकेट आहे. बघा तुम्ही ज्यावेळेस तुमचा जी बॅटिंग ऑर्डर सलामीची कोसळते त्यानंतर तुमच्या मिडल बॅटिंग ऑर्डरवरती थोडासा प्रेशर जाणवतो आणि तो प्रेशर आपल्याला इकडे बघायला मिळतो. नक्कीच जर बघितलं आपण इथे राईट हँड बॅटर आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय रोहन मैदानावरती. याही वेळेचा बॉल बॅक टू द बॉलर. फटका सुरेख आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नवीन फलंदाज जे राहुल यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. धावफलकावरती 15 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा थोडस ढग देखील आलेले आहेत. चला वेळ घेऊ नका. तुमचा टाइम सेट केलेला आहे पंचांनी.
तुमचा वेळ संपल्यानंतर तुमचा एक खेळाडू जो आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत, गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होते. 18 चेंडू आणि 37 धावा. सामना अजून देखील संपलेला नाहीये. खरं तर असं वाटत होतं अभिज्योत खराडे सामना एक हाती खिशामध्ये टाकेल, परंतु त्याच अभिज्योत खराडेला मात्र यावेळेस शून्यावरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे संघ. आघाडीवरून पिछाडी आणि पिछाडीवरून आघाडी यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. जो क्रिकेटचा खेळ तुम्ही बघा, आम्हा सर्व भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. आमदार चषक, आमदार चषक, दमदार आयोजन, प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. इथून पुढे देखील आपण बघायचंय मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेचा बॉल उंच आकाशामध्ये फटका आहे. यावेळेस जर बघितलं क्षेत्ररक्षकाकडून चेंडू तिथे निसटलाय. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. रोहन कडून एक सोप्पा झेल जो मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालेला आहे. तर प्रचंड जर तुम्ही बघितल्या इथे मंगेशच्या डोळ्यामधून अक्षरशः आगीचे निखारे बाहेर पडत आहेत, कारण त्याला माहिती आहे एक एक विकेट आणि एक एक धाव किती महत्वाची आहे. 15 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल, हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी, हो गई गोल, बिग विकेट डाऊन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना बघायला मिळतंय. राहुल देखील डगआउटचा रस्ता धरतायत. मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर आपण आतापर्यंतचा जो जोरदार प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळतोय. सातत्याने जर बघितलं आपण इथे पण आतापर्यंतचा जो जोरदार प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळतोय. सातत्याने जर बघितलं आपण इथे इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये 17 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच जर बघितलं इथून पुढे देखील जर पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यास परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर. एक टपके चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत नवीन जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अनिकेत जोरेल आपण इथे बघतोय. ज्या खेळाडूने आल्या चौकार ठोकत इथे संघाचा जो धावफलक पुढे नेण्याचा जो प्रयत्न आहे आणि खरं तर जो चांगला प्रयत्न आहे तुम्ही बघा मैदानावरती आतापर्यंत जर तुम्ही बघितल्या धावा देखील 21 धावा. अनिकेत जोरे यावेळेस बघितलं तर कामगिरी जोरदार करतायत. फलंदाजांना आपण इथे पाहतो थोडस जोमामध्ये येताना बघायला मिळत आहेत, कारण जिंकण्यासाठीचं जे आव्हान आहे ते 52 धावेंचं आहे. याही वेळेस उंच आकाशामध्ये फटका, स्टँड अँड डिलिव्हर. काय जबरदस्त फटका खेळलाय. अगदी पाहावं आणि पाहतच राहावं. या स्पर्धेतील समोरच्या दिशेला खेळलेला आतापर्यंतचा सर्वात दूरवरचा षटकार जो आपल्याला इकडे अनिकेतच्या बॅट मधून बघायला मिळतोय. खरं तर एक राजेशाही फटका होता आणि या षटकाराने मात्र पुन्हा एकदा एसबी फ्रूट वेळापूरच्या गटामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण. 27 धावा जिंकण्याचं जे समीकरण आहे ते खरं तर सुमित पांडुळे यांच्या तालमीमधला हा पठ्य आहे. सुलेमान कुर्बो यांच्याकडून प्राइज येते. अनिकेतने जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपये संघ मालकाकडून.
जबरदस्त खेळ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 14 चेंडू अजून देखील जर बघितलं 25 धाब्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बघायचंय. याही वेळेस टप्प्यात आला की कार्यक्रम करतोस. एकच फाईट वातावरण टाईट करून टाकलं या भागाने. इथे जर बघितलं अनिकेत की झलक सबसे अलग जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र धुमाकूळ घातलाय 2 षटकाराने. या सामन्यामधील मात्र हवा काढून घेतली आहे. जिंकण्याचं जे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 13 चेंडू 19 धावा. 13 चेंडू 19 धावा. मंगेश सरांना दाखवलेला आसमान. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जबरदस्त खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आमदार चषकाचं जे आयोजन तुम्ही बघताय अतिशय सुंदर आणि दमदार आयोजन. आतापर्यंत याही वेळेचा बॉल उजेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला तिथे जमिनी समांतरचा फटका. त्यावरती जर बघितलं फक्त एक सिंगल. एका सिंगल बरोबरीत आपण इथे बघतोय धावफलकावरती शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून देखील 12 चेंडू आणि 18 धावा. अनिकेत जोरे जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. खरं तर सामन्यामध्ये घेऊन आलेला आहे जो आपल्या टीमला एसबी फ्रूट. याही वेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. काय जबरदस्त फटका आहे. अगदी प्रेक्षकांच्या डोक्यावरून खूप लांब पाठवलेला हा चेंडू आहे. खरं तर लांबीवरती जर का धावा असत्या ना तर या फटक्यावरती 10 धावा नक्कीच असत्या. इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला स्पर्धेचे मुख्य आयोजक दादा तुपे यांच्या वतीने 100 रुपयांचा पारितोषिक असेल आणि ह्या षटकाराला देखील 100 रुपयांचं प्राइज आहे. दादासाहेब तुपे बघा तुम्ही एक एक खेळाडू काय करू शकतो. खरं तर आता मला वाटतंय बॅटिंग टीम मध्ये थोडासा बदल केला जाईल का. खरं तर उदय माने देशमुख साहेबांच्या चेहऱ्यावरती आतापर्यंत टेन्शन होतं आणि आता ते टेन्शन थोडं कमी झालेलं आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे कधी मध्ये त्यांना बी दाखवा. थोडंसं हसू त्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं आहे कारण संघ जर बघितला आज पुन्हा एकदा हा बॉल अंगभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 1 धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. लेग बायचा इशारा आहे. एका धावे बरोबरीत आपण इथे बघतोय धावफलकावरती 41 जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 11 धावा. मंडळी सामना अजून संपलेला नाहीये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचे धाव आणि शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत विजय घोषित करता येत नाहीये. याही वेळेस खरबूजाकर देखकर खरबूजा रंग बदलताय. इथे अनिकेत जोरेला बघून निखिल शिंदेने देखील रंग बदललाय. षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे एसबी फ्रूट वेळापूर संघाच्या गटामध्ये आनंदाच्या लाटा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकारा बरोबरीत इक्वेशन बदललं जाईल. 9 चेंडू आणि 5 धावा. फक्त 1 षटकार. तुम्ही बघा अनिकेतने चांगली बॅटिंग केली. त्याच्यासोबत जर बघितलं निखिलने देखील तोच प्रयत्न केलेला आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बघायचा इथे डॉट चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. भरपूर वेळानंतर खरं तर जो निर्धाव चेंडू आलेला आहे. अजून जर तुम्ही बघितलं 5 धावा ज्या मैदानावरती शिल्लक आहेत. जसा हा सामना संपेल तसा पुढचे जे खेळाडू आहेत आपण देखील तयार राहा. याही वेळेचा बॉल भन्नाट वेगाचा चेंडू अंगभेदक मारा. थोडासा फंबल तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बाईचा इशारा आहे. धावफलक जर बघितलं जिंकण्यासाठी फक्त 4 धावा ज्या टीमला लागतायत.
इथून पुढे देखील बघायचं या 4 धावा कशा प्रकारे जमवल्या जात आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 4 धावा. अनिकेत जोरे बघायचं इथे षटकाराने सामना फिनिश करणार का. इथून पुढे देखील बघायचंय आणि याच बरोबरीत समोरच्या दिशेने फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि अजून देखील 2 धावेंची आवश्यकता आहे. एक मिनिट गोलंदाज पंच. संतोष सर, तुमचे जे बॉलिंग आयकॉन आहेत त्यांनी 2 षटकं टाकलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाहीये. स्पर्धेचे जे आपले नियम आहेत त्या नियमाला धरून आपण ही स्पर्धा यशस्वी करतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. गोलंदाज विजय यांना पण इथे शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. विजय तेलंगे 6 चेंडूमध्ये 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी लागतायत. यावेळेस जर बघितलं आपण पुन्हा एकदा याही वेळेचा चेंडू फटका चांगला आहे. फटका 1 धाव. दुसरीचा प्रयत्न परंतु इथे नकार कळवलेला आहे. एकच धाव जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका धावे बरोबरी स्कोर लेवल झालेले आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चला पुढची टीम आपण लगेच तयार राहा. NS रायडर आपल्याला आज शेवटचा आणि अंतिमचा कॉल आहे. पुन्हा एकदा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेचा बॉल उसळी घेणारा चेंडू वाईट आणि याच बरोबरीत सामना मात्र इथे संपलाय. या सामन्यावरती विजयी शिक्कामोर्तब टीम SB फ्रूट वेळापूर संघाने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. या सामन्यातील अतिशय उत्कृष्ट खेळ खरं तर ज्या खेळाडूचा आपल्याला इथे बघायला मिळाला, अर्थातच